नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सध्या मी आपल्याला बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे चंद्रा. या कथेचा पुढील 9वा भाग. काही वेळाने भव्य इमारती मागे पडून आजूबाजूला उपनगरातील छोटी घरे दिसू लागली. चंद्र आता अधिक वैभवाने प्रकाशत होता. अशा रात्री त्या कोट्याधीशाचा पाठलाग करण्यापेक्षा इतर चांगल्या गोष्टी करता आल्या असत्या तर बरं झालं असतं असं गोलंदाजाला वाटत होतं. जर ती पुढील मोटार ती रहस्यमय आणि सुंदर चंद्रा चालवत असती तर बहार झाली असती असंही त्याला वाटलं. गोलंदाजाने सिगरेट पेटवली आणि त्यानंतर मोटारीचे दिवे मालवले. शहरात त्याची मोटार पाठलाग करत आहे असा कोणाला संशय आला नसता, पण आता विरळ वस्तीतून जात असताना तीच मोटार सारखी आपल्या मागे आहे असं दिसताच आधीच अस्वस्थ झालेला माणूस अधिक घाबरेल असं त्याला वाटत होतं. एकाएकी त्याला टॉर्चचा प्रकाश दिसला. तो प्रकाश 3 वेळा दिसला होता व नाहीसा झाला होता. गोलंदाजाने आवाज होणार नाही अशी खबरदारी घेत मोटार थांबवली. गेल्या 1-2 मैलात त्याची मोटार थोडी अधिक मागे पडली होती. ती पुढील मोटारी काही अंतरावर रस्त्याच्या एका बाजूला थांबली होती. नंतर त्या मोटारीच्या बाजूलाच पुन्हा टॉर्चचा प्रकाश पसरला आणि नाहीसा झाला. त्या मोटारीतून काहीतरी हवेत उडाले आणि काही अंतरावर खाली पडले. हेही तीक्ष्ण दृष्टीच्या गोलंदाजाला दिसले. नंतर एखाद्या दचकलेल्या शशाप्रमाणे ती मोटार सुरू झाली आणि भूत मागे लागावे त्याप्रमाणे वेगाने पुढे निघून गेली. पण या वेळे पावतो गोलंदाज आपल्या मोटारीतून खाली उतरून आवाज न करता पुढे धावत सुटला होता. जे पार्सल राममोहननी मोटारीतून फेकले होते ते रस्त्याच्या बाजूला पडले होते. तेच पुडके खाकोटीला मारून ते आपल्या घरातून बाहेर पडले होते हे गोलंदाजाने ओळखले. ही गोष्ट कुतूहलजनक आणि तपास करण्यासारखी होती. त्या पार्सलात काय असावे याचा गोलंदाज तर्क करू शकत होता. पण जरी त्याने ते पार्सल पाहिले आणि ओळखले तरी तो त्याच्यातील उपजत सावधानतेमुळे लागलीच पुढे गेला नाही. तो काही अंतरावरील एका झाडाखाली अंधारात मिसळून शांतपणे उभा राहिला. त्याने पूर्वी धावतानाच त्याची सिगरेट फेकून दिली होती. चंद्रप्रकाशात त्याला ते पार्सल स्पष्ट दिसत होते. त्याची नजर त्या पार्सलावर स्थिर झाली होती आणि उजव्या हातात पिस्तूल होते. अंधारातून एक मोजा चढवलेला हात पुढे झाला आणि त्यावेळी गोलंदाज अगदी शांतपणे बोलला, मित्रा, मी जर तुझ्या जागी असतो तर त्या पार्सलला स्पर्श केला नसता. अंधारातून एकदम आश्चर्योद्गार ऐकू आला. एकतर त्याला पिस्तुलाचा आवाज ऐकू यायला हवा होता किंवा धावणाऱ्या पावलांचा आवाज व्हायला हवा होता. पण तिसरंच घडले. बाजूच्या झोडपातून एक माणूस बाहेर आला. अरे च, तू तर माझा जुना दोस्त आहेस, गोलंदाज म्हणाला. अरे देवा, रामू म्हणाला. 1-2 वर्षात मला आजूबाजूला पाण्याची तुला सवय होईल. अर्थात पुढचे काही दिवस तू जगलास तर, गोलंदाज म्हणाला. कारण तुझे जोडीदार फार संशयी आहेत असं पापू मला सांगत होता. मी हे पार्सल उचलले तर तू मला क्षमा करशील ना? गोलंदाजाने त्वरेने ते पार्सल उचलले आणि रामूनं त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच्यातील शक्ती कायमचीच नाहीशी झाल्यासारखी दिसत होती. हा तर वेडा आहे, रामू म्हणाला. त्याला दुसरं काही सुचलंच नाही. गोलंदाजाला त्याच्या बोलण्याचा राग आला नाही. त्यानं ते पार्सल खाकेत धरलं आणि म्हणाला, आता मला गेलं पाहिजे. गोलंदाजाला त्याच्या डाव्या बाजूला पावलांचा आवाज ऐकू आला. तो आपले बोलणं सोडून मागे सरकला. आता रामूला फक्त त्याचं पिस्तूल दिसत होतं. अंधारातून कोणीतरी विचारलं, रामू, तुला ते मिळालं ना? रामू धापा टाकीत होता. तो बोलला नाही आणि गोलंदाजाने त्याच्या वतीने उत्तर दिलं, नाही भाऊ, रामूला ते नाही मिळालं. मी मिळवलंय ते, आणि रामूही मला मिळालाय. तू तुझे दोन्ही हात वर कर, नाहीतर मरशील फुकटचा. आता गोलंदाजाला त्याच्या बाजूला एक आकृती दिसू लागली. बाजूच्या झाडामुळे त्या दुसऱ्या माणसाचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. अरे हरामखोरा, तो माणूस त्वेषाने म्हणाला आणि त्यानं गोळी झाडली. पण हे असं घडणार हे गोलंदाजाला माहीत होतं. त्यानं आपल्या पिस्तुलाचा चाप पूर्वीच दाबला होता. त्या दुसऱ्या माणसाचा हात जखमी होऊन तो वेदनेने ओरडला आणि त्याच्या हातातील पिस्तूल खाली पडले. रामू, त्याला पकड, तो माणूस ओरडला. दुसऱ्या क्षणी भानावर आलेल्या रामूनं चाल केली. गोलंदाजाने पुन्हा शांतपणे चाप दाबला, पण काहीच घडले नव्हते. दुसरी गोळी फुसकी होती. त्यानं आपल्या दुसऱ्या हातातील पार्सल खाली टाकले, पण त्यापूर्वी रामू त्याच्यावर आदळला होता.
रामूच्या धडकीमुळे गोलंदाज पाठीमागल्या झाडावर आपटला होता. रामूचं वजन त्याच्यापेक्षा 30 पाऊंडाने जास्ती होतं. रामू चिडलेला, जीवावर उदार झालेला होता. रामूनं 2 वेळेला गोलंदाजाचे मस्तक जमिनीवर आदळले. एकाएकी गोलंदाज निश्चित पडला. मी त्याला चीत केले, रामू ओरडला. पण त्यावेळी रामूनं गोलंदाजाच्या मानेवरील दोन्ही हात मागे घेतले होते. गोलंदाज एखाद्या स्प्रिंगप्रमाणे उडाला आणि रामू बाजूला पडला. तो उठल्यापूर्वीच गोलंदाज त्याच्या छातीवर बसला आणि पिस्तुलाच्या दस्त्यानं त्याच्या मस्तकावर प्रहार केला. रामूची धडपड शांत झाली, पण पाठीमागून गोलंदाजाची मान आवळण्याचा प्रयत्न चालला होता. गोलंदाजाने पिस्तूल टाकले व दोन्ही हातांनी त्या माणसाचे हात पकडून त्याला आपल्या डोक्यावरून पुढे खेचले. त्या माणसाचा उजवा हात आधीच निकामी झाला होता. गोलंदाजाने त्याला 2 वेळेला त्याचे बोचके आपटतात त्याप्रमाणे उचलून जमिनीवर आपटले. पुन्हा शांतता पसरली. गोलंदाज सरळ उभा राहिला तेव्हा दोघेही बदमाश हालचाल करत नव्हते. त्याने आधी आपले पिस्तूल उचलले, नंतर आत अडकलेली फुसकी गोळी रामूच्या रुमालात पकडून काढून टाकली व पुन्हा पिस्तूल भरले. नंतर त्याचे पार्सल उचलले आणि दोघा झोपलेल्या योद्ध्यांकडे पुन्हा न पाहता तो आपल्या मोटारीकडे निघून गेला. राममोहन रॉय शरीराने गलेलठ्ठ होते. ते दयाळू आणि प्रामाणिक होते आणि खूप श्रीमंत होते. ते साधे होते, त्यामुळे जगाच्या लबाडीचे त्यांना आकलन होत नसे. ते अगदी थकलेल्या अवस्थेत आपल्या बैठकीच्या खोलीत टेबलाजवळ बसले होते. त्यांची चर्या उतरली होती. त्यांच्या टेबलावरील हाताच्या मुठी आवळल्या होत्या व ते शून्य दृष्टीने समोरच्या भिंतीकडे पाहत होते. वरच्या मजल्यावर त्यांची एकुलती एक मुलगी शांतपणे झोपली होती. हिच्यासाठी त्यांना वेळोवेळी हप्ते भरावे लागत होते. एका गोलंदाज नावाच्या 20व्या शतकातील महाधाडसी कारागिरानं काही पैसे न मागता तिला परत घरी आणले होते. पण तरी तिची भावी सुरक्षितता ते भरीत असलेल्या हप्त्यावर अवलंबून होते. राममोहन विचार करीत होते की कलकत्त्यासारख्या सुधारलेल्या शहरात बदमाशांना पैसे भरल्याशिवाय शांतपणे आयुष्य घालवता येऊ नये याचा अर्थ काय? मोटारीचा वेग वाढू नये आणि फेरीवाल्यांनी परवानगीशिवाय रस्त्यावर माल विकू नये म्हणून दक्षता बाळगणाऱ्या पोलिसांनी असल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नये की काय? पण त्यांना या दोन्ही गोष्टींची उत्तरं माहीत होती. त्या बदमाशांचे पारिपत्य करण्यात पोलीस असमर्थ होते. जनतेने भीती सोडल्याशिवाय आणि पोलिसांशी योग्य सहकार्य केल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही हे त्याला समजत होते. पण लोकांची भीती कशी जावी ते स्वतःवरून ओळखू शकत होते. त्याच्यात बदमाशांशी सामना देण्याचं धैर्य नव्हतं. राममोहन एकाएकी दचकले. समोरच्या खिडकीतून कोणीतरी आत येत होतं. आणखीन एक बदमाश, पण आत आलेला माणूस बदमाश वाटत नव्हता. तो हसत होता आणि निर्भय दिसत होता. नमस्ते राममोहन, गोलंदाज म्हणाला. राममोहन अतिशय घाबरले. मी पैसे दिले आहेत की, तुला आता आणखीन काय हवंय? मी हप्ता भरला तुमचा, तुम्ही मला शांतता का नाही लाभू देत? नाही राममोहन, तुम्ही पैसे भरले नाहीत, गोलंदाज पुढे होत म्हणाला. पण मी ते स्वतः दिले, राममोहन अधिक घाबरून म्हणाले. काहीतरी घोटाळा झाला असावा. मी आज रात्रीच दिले की ते. तुम्हाला मिळाले नसते तर हा माझा दोष नाही. गोलंदाजाचे हात खिशाकडे गेले. त्याने आपल्या कोटाच्या आणि पॅन्टच्या खिशातून 100च्या नोटांची बंडले काढून ती एखाद्या जादूगाराप्रमाणे राममोहनच्या टेबलावर रचली. राममोहन, हे तुमचे पैसे 90,000 आहेत, वाटल्यास मोजून पहा, तो म्हणाला. मी त्यातील 10,000 स्वतःसाठी काढून ठेवले आहेत. माझे कमिशन जास्त नाही हे तुम्ही कबूल कराल. राममोहन घाबरून त्या पैशाकडे बघत राहिले. तुला हे पैसे कुठून मिळाले? मला वाटतंय तुम्हीच ते रस्त्यावर टाकले होते. सुदैवाने मी तुमच्या मागे होतो, त्यामुळे मी तुमचं हे पार्सल आणू शकलो. राममोहन, तुम्ही रात्रीच्या वेळी बाहेर भटकता त्यामुळे. म्हणजे मी ज्या ठिकाणी हे पैसे टाकले होते ते तिथून उचललेस? हो, तुम्ही नोटांचे पार्सल बाहेर उडवले तेव्हा भानावर नसणार, गोलंदाज हसून म्हणाला. कधी कधी माणसाला आपण काय करतोय ते समजत नाही. मूर्खा, तू हे पैसे आणून माझा खून मात्र केलायस. तू माझ्या मुलीला ठार केलंयस, कापऱ्या आवाजात राममोहन म्हणाले. जर हे पैसे त्यांना मिळाले नाही तर ते आमचे खून करतील. खरं की काय? गोलंदाजाने भोवया चढवत विचारलं. अरे देवा, तू मध्ये का पडलास बाबा? तुला याच्याशी काय करायचंय आणि तू कोण आहेस? कोण? गेल्या खप्प्याला ज्यानं छोट्या आमलेला परत आणलं तोच मी आहे. राममोहननी मोठ्या कष्टानं आवंडा गिळला. ते अतिशय घाबरले होते. ते उठले आणि खोलीत फेऱ्या मारू लागले. गोलंदाज त्यांच्याकडे कुतूहलाने बघत होता.
त्याला त्यांच्या मनात चाललेल्या खळबळीची कल्पना होती आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटत होती. एकाएकी राममोहन थांबले आणि त्यांनी टेबलावरील एक बटन दाबले. ते चमत्कारिक आवाजात म्हणाले, तू आता इथून चालता हो. मी घंटी वाजवून माझ्या एका पहारेकऱ्याला बोलवलंय. तुला अपाय करण्याची माझी इच्छा नाही. तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत, पण तरीही मी माझ्या स्वतःच्या हाताने माझा किंवा अमलेचा मृत्यू ओढवून घेण्यास तयार नाही. तुम्ही मला ते पुन्हा कधीतरी सांगा. गोलंदाज खिडकीकडे जात म्हणाला. दाराबाहेर जड पावलांचा आवाज येत होता. गोलंदाज घाबरलेल्या राममोहनकडे पाहून हसला. घाबरलेल्या माणसाच्या हातून कोणताही अविचार घडू शकतो हे त्याला माहीत होतं. तो खिडकीबाहेरच्या पाईपाला धरून खाली उतरला. त्या रात्री इतरांचीही नजर राममोहनच्या निवासस्थानावर असणार ही महत्वाची गोष्ट गोलंदाज विसरला नव्हता. त्यामुळे तो पाईपवरून खाली उतरला तेव्हा आपल्यावर ताबडतोब काही संकट येईल अशी त्याला कल्पना नव्हती. त्याच्या पाठीमागे काही हालचाल होत आहे हे त्याच्या उशिरा लक्षात आलं. त्याचा उजवा हात खिशातील पिस्तुलाकडे जाण्यापूर्वी त्याच्या मानेवर कोणाचा तरी जड हात पडला होता. त्याच्या पाठीत पिस्तूल खुपसण्यात आले होते आणि त्याच्या कानात कोणाचा तरी कर्कश आवाज घुसला होता. मित्रा, तू आता आमच्याबरोबर आलं पाहिजेस. राजा क्लबचा उंबरठा ओलांडल्यानंतरही गोलंदाज किंचितही अस्वस्थ झाला नव्हता. पाठीमागे झालेल्या आवाजावरून दार बंद करण्यात आले. त्यानं ओळखले. तेथे डझनभर माणसं होती आणि ती सर्व आपल्या माणुसकी विहीन कठोर डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. तो निशस्त्र होता. हत्यार म्हणून उपयोग करण्याइतकी एक टाचणीही त्याच्याकडे नव्हती. त्याचं पिस्तूल काढून घेण्यात आलं होतं. ज्या त्याच्या रमीनं आतापर्यंत त्याच्यासाठी अनेक चमत्कार करून दाखवले होते तीही बदमाशांच्या हाती सापडली होती. तो आपल्याजवळ कुठेतरी शस्त्र लपवतो अशी अनुभवामुळे खात्री पटलेल्या बदमाशांनी आता पापूपेक्षाही जास्त दक्षतेने त्याची झडती घेतली होती. त्याच्या शरीराचा असा एकही भाग नव्हता की ज्यावरून त्यांचा हात फिरला नव्हता. त्यांनी त्याच्या खिशातील छोटा चाकू आणि सिगरेट केस देखील काढून घेतली होती. बदमाशांनी इतक्या कसोशीने आपली झडती घ्यावी याची यावेळेला गोलंदाजाला गंमत वाटली होती. पण तरी त्या गोष्टीचा अर्थ काय हे तो विसरला नव्हता. इतके झाले होते तरी त्याही परिस्थितीत तो आयटीने उभा होता आणि त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचे मिस्किल हास्य खेळत होते. रामराम मंडळी, तो म्हणाला. आज रात्री आपण कोणता गेम खेळायचा? रामू डोक्याला मोठे बँडेज बांधून तिथे बसला होता. तो चाचा रहिमानला म्हणाला, हा माणूस वेडा आहे. तो काय म्हणाला ते तुम्ही ऐकलत ना? चाचानं उत्तर दिलं नाही. तो गोलंदाजाच्या चेहऱ्याकडे निरीक्षण करत होता. गोलंदाजाचे मात्र आता कोणाकडेही लक्ष नव्हते. तो त्या मंडळीत बसलेल्या एका तरुणीकडे पाहत होता. पूर्वी तिची आणि त्याची भेट झाली तेव्हा तिनं त्याच्या मनावर खोल परिणाम केला होता. पण आताही त्याला तिच्याबद्दल काही माहिती नव्हती. आपण जिचा टेलिफोनवरून आवाज ऐकला तीच ती असावी. तिला त्याने मोराच्या अड्ड्यात प्रथम पाहिले होते. त्यावेळी अंधारात तिच्या हाताचा त्याला स्पर्श झाला होता. त्यावेळी तिनं त्याला पिस्तूल दिले होते. तरी ती चंद्राच असावी असं मानण्यास काही आधार नव्हता. आता पुन्हा तिला त्या बदमाशांच्या वर्तुळात पाहताच त्याच्या मनात पूर्वीचे प्रश्न उभे राहिले. मात्र तिला पाहून तो अतिशय खुश झाला होता. एकदा तिनं त्याला ऐन संकटाच्या वेळी मदत केली होती. का केली हे त्याला कदाचित समजणार नव्हते. आता त्याला मदतीची पूर्वीपेक्षाही अधिक गरज होती आणि ती काय विचार करत असावी आणि काय करेल याचा तोही विचार करत होता. तिच्या चेहऱ्यावरून काही बोध होत नव्हता. चाचा रहमान तिच्याकडे वळला आणि त्यानं विचारलं, हाच तो गोलंदाज काय? ती गोलंदाजाकडे पाहत म्हणाली, हो, याच माणसानं मोराला ठार केलं. तिला पाहिल्यापासून प्रथमच तिचे बोलणे ऐकले होते आणि तो आवाज ऐकता त्याचे समाधान झाले. नमस्ते चंद्रा, तो म्हणाला. तिनं क्षणभर त्याच्याकडे पाहिलं. नंतर आपली नजर चाच्याकडे वळवली. चाच्यानं भिंतीजवळ उभ्या असलेल्या एका माणसाकडे पाहून मान हलवली. त्याबरोबर त्या माणसानं त्याच्या बाजूचं दार उघडलं आणि आणखीन 2 माणसं बाहेर आली. त्या दोघातील एक उंच आणि धिप्पाड होता. त्याचे केस करड्या रंगाचे होते आणि बोव्या काळ्या गडद होत्या. दुसरा माणूस हा सरकारी वकील कांती बोस होता आणि दुसरा नागरिक संरक्षण दलाचा पुढारी आणि स्वतःला प्रामाणिक बाबू म्हणवणारा कालीपात लाहिरी होता. त्या दोघांसाठी खुर्च्या खाली करण्यात येईपर्यंत ते उभे राहून कुतूहलाने गोलंदाजाकडे पाहत होते. कांती बोस दूर उभा राहून पाहत होता. नंतर तो खुर्चीवर बसला. पण कालीपाद लाहिरी मात्र अधिक पुढे झाला. आम्ही ज्याचा शोध घेत होतो तो तूच तर, त्यांनी विचारलं आणि गोलंदाज हसला. होय प्रामाणिक बाबू, गोलंदाज म्हणाला. कालीपाद लहरीची चर्चा कठोर बनली. तुला माझं नाव कसं समजलं?
गेल्या आठवड्यात वंदे मातरम दैनिकात तुझं एक व्यंगचित्र छापण्यात आलं होतं. तू तुझी जीभ सैल सोडू नकोस. लाहिरीने त्याला समज दिली. बऱ्याच दिवसापासून मला तुझी भेट घ्यायची होती. तू आम्हाला खूप त्रास दिलास. तू जे काही केलंयस त्यामुळे तुला फासावर चढवण्यास पुरे हे तुझ्या लक्षात आलंच असेल. प्रामाणिक बाबू, मी तुझ्या इतका ज्ञानी नाही बाबा, गोलंदाज म्हणाला. तू यापूर्वी शहाणपण शिकायला हवे होते. मी आता तुझं काय केलं पाहिजे हे तुला समजते काय? मी एकच तर्क करू शकतो, गोलंदाज म्हणाला. तू खरं म्हटले तर पोलिसांना बोलवलं पाहिजे आणि मला त्यांच्या स्वाधीन केलं पाहिजे. पण प्रामाणिक बाबू, त्यामुळे तुमची परिस्थिती चमत्कारिक होणार नाही का? तुम्ही या ठिकाणी काय करत होता असा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. मी पोलिसांना का बोलवित नाही हे तुला माहीत आहे? कदाचित आज तुझ्या म्हाताऱ्या आजीचा वाढदिवस असेल. मी तुझ्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. लाहिरी चेष्टेकडे दुर्लक्ष करत म्हणाला. तू काही म्हातारा नाहीस आणि संकटात अडकण्याची तुझी इच्छा नसेल. या वयात तुला फासावर चढवणे योग्य होणार नाही आणि तुला बाहेर कुठे नेऊन एकांतात तुझ्यावर गोळ्या झाडणंही चांगलं नाही. तुला नाही तसं वाटत? प्रामाणिक बाबू, तू मला प्रश्न विचारू नकोस. या सर्व सूचना तुझ्या आहेत, माझ्या नाहीत. मी तुझ्यासारख्या माणसासाठी कितीतरी गोष्टी करू शकेन. जर तू सुरुवातीलाच मला भेटला असतास तर हे सर्व घडलं नसतं. पण तू जे काही करत आहेस त्यामुळे आम्हाला त्रास होईल. तुझ्यावर आमचा राग नाही. धीरेनला काही किंमत नव्हती आणि मोराही अलीकडे फार वडचढ झाला होता. तेव्हा त्याचं जे काही झालं त्याबद्दल कोणाला वाईट वाटत नाही. पण तू फार वेगाने हालचाल करत आहेस आणि खूप गडबड माजवली आहेस. सामान्य जनतेच्या दृष्टीने तू जे काही करतोयस ते योग्य नाही आणि नागरिक संरक्षण दलाचा प्रमुख या नात्यानं तुझ्या हालचाली बंधक पाडणे हे माझे कर्तव्य आहे. ते कांती बोसचेही कर्तव्य आहे. खरं ना कांती? होय, एखाद्या पडवलेल्या पोपटाप्रमाणे तो सरकारी वकील म्हणाला. असल्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत आणि आम्ही त्या थांबवणारच. ऐकलंस ना गोलंदाज? लाहिरी म्हणाला. आम्ही शहरातील नागरिकांना मागल्या निवडणुकीच्या वेळी आश्वासन दिले की या शहरातील बदमाशांची तितकी दहशत वाटत नव्हती. गोलंदाजाचे पराक्रम पाहून त्या बदमाशांना शेरात सव्वाशेर भेटला अशी त्यांची खात्री पटली होती आणि यंत्रणेचा पाया ढसळू लागल्यामुळे तिच्या प्रमुखांची दाणादाण उडाली होती. त्यामुळे ते आता त्याला गोंजरण्याचा, स्वतःच्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न करत होते. गोलंदाज आता अगदी कुतूहलाने लाहिरीचे बोलणे ऐकू लागला. आम्ही मनाने उदार आहोत हे तुझ्या लक्षात आलं असेलच. 5 लाख रुपये ही कोणालाही लहानशी रक्कम वाटणार नाही. शिवाय आम्ही तुझी सर्व संकटातून मुक्तता करू. तुला येथून अगदी हसत बाहेर पडता येईल आणि मुंबईला किंवा इतरत्र जाता येईल. तुझ्यासारख्या तरुण माणसाला 5 लाख रुपयात कित्येक वर्ष मौजेने घालवता येतील. गोलंदाज, यातील प्रत्येक शब्द खरं करण्याची माझी तयारी आहे. प्रामाणिक बाबू, तुझे बोलणे मला मोह पाडणारे आहे, गोलंदाज गंभीर स्वरात म्हणाला. पण हा सर्व फायदा मिळवण्यासाठी मी काय केले पाहिजे? जवळजवळ काहीच नाही. आम्हाला फक्त तुझं सध्या जे काही चाललंय ते थांबवायचं आहे. तुला इथून पाठवून दिलं आणि जर पूर्वीसारखे प्रकार घडत राहिले तर ते वाईट आहे. म्हणून तू फक्त एवढंच करायचं की तुला कोण मदत करत आहे आणि तुझ्या टोळीत आणखीन कोण आहे त्याची नावं आम्हाला दे. त्यांना गाठवून आम्ही त्यांच्याबरोबर तडजोड करू आणि प्रकरण निकालात काढू. तुला पटतंय का ते? नाही, मुळीच नाही पटत. लाहिरी पुन्हा गंभीर मुद्रा करून गोलंदाजाकडे वळून म्हणाला. हे बघ, मी तुझी चेष्टा करत नाही. यात न पटण्यासारखं काय आहे? यात पटण्यासारखं काहीच नाही, कारण माझी टोळीही नाही आणि कोणी मला मदतही करत नाही. तुम्ही ही माकडं जवळ बाळगली आहेत त्यापैकी कोणालाही विचारा. यांनी कधी माझ्याबरोबर कोणाला पाहिलंय का? मी सर्व काम एकटाच करतो. तेव्हा सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तू मला 5 लाख रुपयाची दक्षिणा द्यावी आणि मला प्रेमाने निरोप द्यावा. लाहिरीने एकदाच गोलंदाजाकडे रोखून पाहिले आणि तो कांती बोसच्या शेजारी बसून हलक्या आवाजात बोलू लागला. तो आपल्याला फसवत नसेल कशावरून? त्यानं विचारलं. एकाच माणसाला इतक्या गोष्टी कशा करता येतील? माझं स्वतःचं मत विचाराल तर तो खरं बोलत असावा असं मला वाटतंय, कांती बोस म्हणाला. मी त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहत होतो. शिवाय त्याच्याबरोबर आणखी दुसरा कोणीही दिसला नाही. ते पण खरंय, चाचा रहमान त्या खलबतात भाग घेत म्हणाला. तो एकटाच इतरांना आश्चर्याचे धक्के देऊन आपले काम साधत असतो. तुम्ही त्याला माझ्यावर सोपवा. लाहिरीने मनात विचार केला. नंतर तो गोलंदाजाला म्हणाला. तू आमचे म्हणणे ऐकलंयस. 2 मार्ग आहेत, एक आमचा आणि दुसरा तुझा. वाटल्यास तू पुन्हा विचार कर. मी सर्व विचार केलाय. ठीक आहे, आम्ही तुला संधी दिली होती.
चाचा, आता तुझा मार्ग मोकळा झाला. पुन्हा ते मधले दार उघडले गेले आणि लहिरी आणि कांती बोस तिथून निघाले. दार बंद झाल्यानंतर चाचा रेहमान गोलंदाजाकडे वळला. तू फार चांगला माणूस आहेस. तू आम्हाला थोडासा त्रास दिला आहेस, पण आपल्याला इथे बोलता येणार नाही. तू जरा बाहेर जा आणि माझ्या बोलवण्याची वाट पहा. गोलंदाजाला ढकलत तिथून बाहेर नेण्यात आले. नंतर भिंतीला टेकून उभ्या असलेल्या दोन माणसांना उद्देशून तो म्हणाला, गोपू आणि मधू, तुम्ही त्याचा निकाल लावायचा. नंतर इथे येऊन मला भेटायचं. ते दोघे बदमाश काही न बोलता आपले हात खिशात घालून बाहेर निघाले. दार बंद होता शांतता पसरली. नंतर चाचा रेहमाननं खिशातून पांढरा रुमाल काढून आपले डोळे पुसले. इतरांना एक हुंदक्याचा आवाज ऐकू आला आणि ते एकमेकांकडे पाहून हसले. चाचा रेहमान रडत होता.